सो बघा स्क्रीन दिसते माझी. इज इट विजिबल? येस, नो? हो. ओके. सो आता बघा, आजपासून आपण जे नवीन टॉपिक असेल दॅट इज CSS. ठीक आहे. सो CSS म्हणजेच काय असतं तर कास्केडिंग स्टाईल शीट, CSS. ओके. CSS मीन्स काय असणार आहे इथं बघा, त्याचा फुल फॉर्म कास्केडिंग स्टाईल शीट. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो तर CSS वगैरे म्हणत असतो. आणि बेसिकली हे CSS जे आहे हे तुम्ही असं म्हणू शकता की हे एक मेकअप किट आहे वेबसाईटसाठी. ठीक आहे. मेकअपचं किट असणार आहे. म्हणजेच आपण स्टाईल करू शकतो, कलरिंग करू शकतो किंवा फॉन्ट चेंज करू शकतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर पार्टला डेकोरेट करू शकतो. यालाच आपण काय म्हणतो तर CSS किंवा स्टाईल शीट असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो बघा, याची डेफिनेशन काय असेल? इट allows us to decorate or to create great dash looking web pages, but how it ओके, हे काय असेल की चांगल्या प्रकारचे वेब पेजेस जर का आपल्याला क्रिएट करायचे असतील तर काय यूज करावं लागतं? हे CSS वगैरे यूज करावं लागतं. आता हे CSS न काय होत असतं तर बेसिकली आपलं वेब पेज एक फॅन्सी वेब पेजमध्ये क्रिएट किंवा कन्वर्ट होत असतं. ओके. आपली जी काही नॉर्मल वेब पेज होतं त्याला फॅन्सी वेब पेजमध्ये हा काय होईल की कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे. तर बघा, मी इथं आपलं VS कोड ओपन करतोय, इथे घेऊन जातो. सो इथं ठीक आहे. सो बघा काय असेल की नॉर्मल जे काही वेब पेज होतं त्याला आपण काय करेल चांगल्या प्रकारे रिप्रेझेंटेशन करणार आहोत युजिंग CSS प्रॉपर्टीज. ठीक आहे. आता ह्या CSS मध्ये भरपूर काही येतं. म्हणजेच आपण फॉन्ट डिकोरेट करू शकतो किंवा एखादा सेक्शन सपोज दिव टॅग आहे किंवा एखादा टेबल आहे त्यांना फॅन्सी करू शकतो. इमेज काय करू शकतो कंट्रोल करू शकतो. सो इथं ते लिहितो सर्व. युजिंग CSS we can control काय कंट्रोल करू शकतो? द कलर ऑफ द टेक्स्ट, स्टाईल ऑफ फॉन्ट. ठीक आहे. देन काय आहे की द स्पेसिंग बिटवीन पॅराग्राफ्स. देन how columns are sized and laid out. कॉलम्स कसे दिसायला हवेत, बॅकग्राऊंड काय असायला हवं, व्हॉट बॅकग्राऊंड images or colors are used, etc. ठीक आहे.
हे सर्व काही आपण काय करू शकतो की इथं यूज करू शकतो एक्सेट्रा etc. सो नेक्स्ट काय असेल याच्यामध्ये की हे जे काही CSS असणार आहे याचं सगळ्यात पहिलं व्हर्जन जे आलं होतं ते 1996 ला वगैरे आलेलं होतं. ठीक आहे, खूप आधी व्हर्जन आलेलं होतं याचं. सो ह्या व्हर्जन्स मध्ये काय असायचं की एकच मिनिट, मी आपलं ज्युपिटर सॉरी हे एक पेज ओपन करतो, फ्रेश पेज क्रिएट करतोय आता मी. ठीक आहे, एक फ्रेश पेज काय करेल की क्रिएट करणार आहे. सो याला आधी रिनेम करतो, काय असेल की index_july 2024 बस. आणि इथे एक नवीन फाईल क्रिएट करतोय. ठीक आहे, आणि याला नाव काय द्यायचं, index.html देतोय. ठीक आहे, असं HTML. आणि इथं आता काय करायचंय की इमेज कोड जनरेट करायचा. इमेज कोड कसं करायचा, जस्ट एक्सप्लेनेशन जनरेट करा किंवा एक्सप्लेनेशन मार्क वरती असं टाईप करा आणि इथं जो काही हे कोड दिसतं इथं इमेज ॲब्रिव्हिएशन याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला काय येईल, पूर्णपणे असं डॉक्युमेंट क्रिएट होणार आहे. आणि मी इथं खाली ॲक्च्युली विड्थ जी होती त्याच्याऐवजी इथं मी H2 टॅगमध्ये वेलकम टू CSS क्लास असं लिहितो. ठीक आहे, याला जरासं झूम इन करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. दिसतंय आता. सो याला रन कसं करायचं, राईट क्लिक अँड लाईव्ह सर्व्हरवरती ओपन करायचं. ठीक आहे, लाईव्ह सर्व्हरवरती याला काय केलंय मी यूज केलेला आहे. आणि बघा इथं काय झालं की वेलकम टू CSS क्लास हे आलेलं आहे. आता ह्यालाच जर का डेकोरेट करायचं असेल, यालाच जर का आपल्याला डेकोरेट करायचं असेल तर काय असेल, CSS यूज करावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, सो CSS यूज करण्यासाठी सुद्धा आता बघा आपण काय करेल की वेगवेगळे व्हर्जन्स इथं यूज करणार आहोत. ठीक आहे, CSS चे काय असणार आहे की वेगवेगळे व्हर्जन्स आपल्याला लागणार आहेत. सो बेसिकली CSS3 हे आता आपण यूज करतो. म्हणजे सगळ्यात आधी CSS आलं, CSS2 आलं आणि त्यानंतर मग काय आलं, CSS3 आलेलं आहे. ठीक आहे, सो आता जे आपण व्हर्जन यूज करतोय हे कशासाठी यूज करत आहे, और कोणतं व्हर्जन यूज करेल, थर्ड व्हर्जन म्हणजे CSS3 हे यूज करणार आहोत. सो हे कशासाठी असतं, स्टायलिंग म्हणजेच काय आहे, स्टाईल शीट याचं मिनिंग काय आहे की बघा आता तुम्ही जर का कार बघितला तर एक कार सपोज, तर त्या कारमध्ये भरपूर काही स्टायलिंग केलेलं असतं. जर का तुम्ही मॉडेल्स असतात ना वेगवेगळे, बेस मॉडेलमध्ये काय असणार आहे की म्हणजे AC नसतो, टेप रेकॉर्डर नसतो किंवा आणखी सीट कवर्स नसतील, खालचं मॅट नसणार आहे, इंटेरियर वेगळं असणार आहे. ठीक आहे, तसंच त्याच्यावरचं व्हर्जन जे असणार आहे त्यामध्ये काही कॉम्पोनंट ऍड केलेले असतील आणि सगळ्यात टॉपच्या मध्ये काय असणार आहेत, हे सर्व काही इन्क्लुडेड असेल. लेआउट्स वगैरे असतील किंवा कलरिंग असेल, मॅटिंग असेल किंवा जे काही इंटेरियर डिझायनिंग असेल ते पूर्णपणे केलेलं असतं. सो त्यालाच आपण स्टायलिंग म्हणतो. ठीक आहे, सो हे बेसिकली काय काय करत असतं, तर स्टाईल करत असतं. स्टाईल म्हणजेच काय असणार आहे, हा सेट्स द लुक अँड फील. म्हणजे तुम्ही जेव्हा टॉप मॉडेलमध्ये बसता कारच्या, तर त्यावेळेस फील जो असणार आहे त्याचा तो वेगळा असणार आहे. तसंच इथं नेक्स्ट बघा काय असेल की कलर अँड फॉन्ट्स असणार आहेत. कलर्स अँड फॉन्ट्स, त्याच्यामध्ये जे काही फॉन्ट्स दिसणार आहेत त्याच्या म्हणजे आपण H1 H2 H3 असंच बघितलेलं होतं
किंवा बोल्ड टॅग वगैरे किंवा असे स्ट्रॉंग टॅग, एवढेच टॅग बघितलेले होते ज्यांना बोल्ड करता येतं. बट पेजेस जर का तुम्ही बघाल तर एवढ्या साऱ्या स्टायलिंग असतात. हे बघा, एवढ्या साऱ्या स्टायलिंग असतात ह्या. ठीक आहे. सो ह्या स्टायलिंग जर का आपल्याला करायच्या असतील तर त्या केसमध्ये काय लागतं, CSS लागणार आहे. सो कस्टमाइजेस टेक्स्ट अँड बॅकग्राऊंड्स. ठीक आहे. आणखी काय आहे की लेआउट चेंज करतो हा. लेआउट म्हणजेच काय की एखादा इमेज कुठं दिसायला हवी, कसं असायला हवी, त्याची साईज किती असायला हवी, हे सर्व काय झालं तर लेआउट झालं. म्हणजे पोझिशन असते, साईज असते, त्यानंतर त्याची क्लॅरिटी असणार आहे. ठीक आहे. पिक्सल्समध्ये क्लॅरिटी असते. सो ती क्लॅरिटी कशी दाखवायची हे सर्व काही कंट्रोल करणार आहे CSS. कंट्रोल्स पोझिशन अँड काय असेल, साईज. त्यानंतर पुढे बघा सिलेक्टर्स. सिलेक्टर्स म्हणजेच काय की आपण एखाद्या स्पेसिफिक पार्टला सुद्धा डेकोरेट करू शकतो. पार्ट म्हणजेच काय की HTML टॅग असणार आहे. तो टार्गेट्स स्पेसिफिक HTML एलिमेंट्स. ठीक आहे. एखाद्या स्पेसिफिक HTML एलिमेंटला हा काय करतो, टार्गेट करणार आहे. तो नेक्स्ट काय असेल ते आपण, हे जे काही वेब पेजेस असतात, वेगवेगळे वेब पेजेस किंवा ब्राउझर्स आहेत, त्या ब्राउझर्सचा इम्पॅक्ट काय असतो, ब्राउझर काय काय करतं, तर ब्राउझर जे काही आपलं वेब पेज आहे त्याला डिस्प्ले करणार आहे. कोड जो काही आहे त्याला आपण एखाद्या ऑब्जेक्टमध्ये बघत असतो. म्हणजे जसं की कारमध्ये काय तर एक इंजिन आहे, ते मशीन आहे, त्याला आपण एका ऑब्जेक्टमध्ये, म्हणजे ज्याला आपण कार म्हणतो. ठीक आहे. बट ॲक्च्युअली ते काय एक मशीन आहे, जिथं आपण गिअर टाकतो किंवा स्टेरिंग वळवतो, लाईट लावतो, ते सॉंग्स लावतो. हे काय झालं तर वेगवेगळी फंक्शनॅलिटी असते जी की आपण यूज करू शकतो. ते सगळं काही कशावरती चालतं तर त्या इंजिनवरती चालणार आहे. ठीक आहे. तसंच आपण काय करू शकतो की आपल्या हिशोबानं कारला मॉडिफाय करू शकतो किंवा किती लोक बसणार आहेत ते सुद्धा आपण काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. सो हे जसं रोल आहे तसंच ब्राउझर्सचे सुद्धा काहीतरी रोल आहेत. ब्राउझर्स कसे आहे की ब्राउझरला वेब पेज डिस्प्ले करायचा असतो. त्यानंतर युजर जे काही क्लिक करेल, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वेबसाईटवरती क्लिक करतोय तर ती ॲक्शन काय आहे त्याचा म्हणजे मिनिंग काढून तसं इंटरॅक्ट करणं असतं. त्यानुसार आपला कंटेंट अपडेट करणं असतं. सपोज आपण एखादी फाईल अपलोड करत असेल, जसं की तुम्ही फेसबुकला तुमचं प्रोफाईल अपलोड करता, तर ऑब्व्हियसली तिथं काय होतं की फाईल अपलोडच असणार आहे, ती व्हिज्युअलाइज करावं लागणार आहे. त्यानंतर पुढे काय असेल की स्ट्रक्चर करावं लागतं, कंटेंट कसं दिसायला हवा ते सुद्धा आहे. सो हे सगळं काही कोण करतं तर ब्राउझर्स करत असतात. ठीक आहे. आणि यालाच आपण पुढे जाऊन काय करतो की फंक्शनिंग वगैरे देत असतो. म्हणजे जावास्क्रिप्ट कधी येत असतं जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअली काहीतरी कॅल्क्युलेट वगैरे करायचं आहे त्या केसमध्ये. ओके. सो हे सर्व काही असणार आहे. मग आता आपण काय करतोय की एकदम बेसिक्स पासून स्टार्ट करतोय, CSS बेसिक्स पासून. ठीक आहे. म्हणजे आपण 7 लेवलला हे क्लास घेणार आहोत टोटल. CSS बेसिक, कलर सिस्टीम, टेक्स्ट सिस्टीम, बॉक्स मॉडेल, डिस्प्ले मॉडेल आणि त्यानंतर काय आहे फ्लेक्स मॉडेल. आणि लास्टला काय असेल की मिंत्राचा एक प्रोजेक्ट करूयात आपण. ठीक आहे. मिंत्रा सारखीच वेबसाईट आपण घेणार आहोत. सो बेसिकली CSS मी इथं काय करतोय की बेसिक सिंटॅक्स असं नाव देतोय. आणि याच्यामध्ये काय असेल की याचा सिंटॅक्स कसा असतो बघा. एकच मिनिट, मी इथून हा, तर याचे वेगवेगळे सेक्शन्स असणार आहेत. ठीक आहे. याचे वेगवेगळे सेक्शन्स असणार आहेत. ते सेक्शन्स कोणते कोणते असतात बघा की मी याचा सिंटॅक्स कसा असतो काय आहे. तर इथं सिलेक्टर दिसतोय तुम्हाला, सिलेक्टर आहे, डिक्लरेशन आहे, म्हणजे इथं कोणता टॅग असणार आहे ते टॅगचं नाव असतं. ओके.
सिलेक्टर म्हणजेच काय असतं की HTML टॅग असणार आहे, की कोणता टॅग आपण डिक्लेअर करणार आहोत, यूज करणार आहोत. त्यानंतर पुढे हे जे काही डिक्लरेशन किंवा प्रॉपर्टी म्हणतोय आपण इथं, प्रॉपर्टी म्हणजेच काय असतं की CSS ची कोणती प्रॉपर्टी तुम्ही यूज करताय, बॉर्डर आहे, फॉन्ट आहे, बॅकग्राऊंड कलर आहे, किंवा काही असे कोणत्या ॲट्रिब्यूट्स तुम्ही यूज करताय किंवा कोणती CSS प्रॉपर्टी यूज करताय, आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज असणार आहेत की ह्या प्रॉपर्टीवरती कोणते कोणते ऑपरेशन्स किंवा काय काय व्हॅल्यूज असाइंड असणार आहेत. सो बघा, या 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट असतील. कोणत्या कोणत्या? सिलेक्टर, त्यानंतर काय आहे सिलेक्टर म्हणजेच काय असतो की हा एक HTML चा टॅग असणार आहे किंवा क्लास असू शकतो. ठीक आहे, जसं की आपण इथं H1 to H6 असेल किंवा टेबल असेल, डिव टॅग असेल, तुम्ही काही देऊ शकता, किंवा क्लासही असू शकतो. क्लासही असू शकतो म्हणजे एखादा पर्टिक्युलर क्लास असणार आहे. आणि याचा जो काही सिंटॅक्स आहे, बेसिक सिंटॅक्स कसा असणार आहे, इथं मी लिहितो बघा, अशा प्रकारचा आहे. सिलेक्टर, त्यानंतर कर्ली ब्रेसेस द्यायचे. कर्ली ब्रेसेस मध्ये काय असतं की प्रॉपर्टी, CSS प्रॉपर्टी असणार आहे आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे, प्रॉपर्टी म्हणजेच काय असेल की CSS मधली कोणती प्रॉपर्टी तुम्ही यूज करताय ते असणार आहे. ठीक आहे, CSS मधलं कोणती प्रॉपर्टी तुम्ही यूज करताय ते असणार आहे. आणि मग ते काही असू शकतं, कलर असू शकतो, बॅकग्राऊंड कलर असू शकतो, किंवा पुढे काय आहे की फॉन्ट साईज असू शकते, जे आपण वेगवेगळं पाहणार आहोत. ठीक आहे, आता या सिलेक्टर्सचे सुद्धा, इथं जे काही सिलेक्टर्स आहेत याचे सुद्धा वेगवेगळे टाइप्स आहेत. ठीक आहे, वेगवेगळे टाइप्स आहेत. म्हणजेच आपण कसं करू शकतो की एकाच टॅगच्या अंडर मल्टिपल असू शकतात. ठीक आहे, मल्टिपल असू शकतात. सो असं वेगवेगळं सिलेक्टर्स असू शकतात. त्यानंतर पुढे क्लास असू शकतो. ठीक आहे, क्लासेस असू शकतात, इथं टॅगचं नाव असू शकतं, किंवा वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स असतात. सो ते आपण बघूयात आता. सो लिहितात कसं, सिम्पली सिलेक्टर आणि त्यानंतर काय आहे की प्रॉपर्टी आणि याचं नाव असणार आहे. सो बघा, मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी काय करतोय की आधी टाइप्स ऑफ CSS वगैरे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे, टाइप्स ऑफ CSS, कोणत्या कोणत्या टाइपचे CSS असणार आहेत. म्हणजे आपण एकतर ह्याच लोकेशनला काय करेल की फाईल क्रिएट करू शकतो. इथं बघा, इथं काय आहे की मी टायटल देतो आधी. सिंटॅक्स कसा आहे, सिलेक्टर, कर्ली ब्रेसेस मध्ये प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू, बस एवढं. सिलेक्टर, त्यानंतर काय, प्रॉपर्टी आणि त्याची व्हॅल्यू, असं. ठीक आहे, मी स्पेस देतो. आणि मग पुढे बघा, नेक्स्ट काय असेल की टाइप्स ऑफ CSS. नेक्स्ट टॉपिक काय असेल आपला, टाइप्स ऑफ CSS, की कसं आपण घेऊ शकतो. ठीक आहे, कसं घेऊ शकतो. सो त्याआधी एक एक्झाम्पल घेऊयात आपण, की सपोज आपण H2 टॅग घेतलेला होता. राईट, इथं काय आहे की H2 टॅग घेतलेला होता. सो यालाच स्टायलिंग करण्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण ह्या CSS बघू शकतो किंवा लिहू शकतो. ठीक आहे, कुठे कुठे लिहितात, तर बेसिकली ह्याच फाईलमध्ये असतं, बट हेड सेक्शनमध्ये आहे, त्याला इनलाईन CSS म्हणतात. ठीक आहे, इनलाईन CSS असं म्हणतो. त्यानंतर एक्सटर्नल एक फाईल क्रिएट करत असतो आपण. एक्सटर्नली एक काय करेल, आपण एक फाईल क्रिएट करेल आणि त्या फाईलला इकडं घ्यायचं, लिंक मॉड्यूल, जे काल आपण लिंक टॅग जे पाहिला होता ना लास्ट सेक्शन, किंवा लास्ट जे काही टाईप पाहिलेला होता आपण. सो त्यामध्ये काय करेल आपण की इथंच लिंक करून घेत असतो तो एक्सटर्नल फाईल. आणि तिसरं असतं की ह्याच टॅगच्या आतमध्ये आपण यूज करतो. ह्याच टॅगच्या आतमध्ये आपण काय करेल की यूज करणार आहोत.
सो अशा प्रकारे ह्या 3 वेज आहेत. सो त्या 3ही वेज आपण काय करूयात तिथं पाहूयात की कसं CSS लिहू शकतो. बघा इथं काय असेल की टाइप्स ऑफ or the ways to insert CSS. ठीक आहे, कोणते कोणते वेज आहेत CSS ना इन्सर्ट करण्याचे. सो देर आर थ्री वेज टू इन्सर्ट CSS इन HTML फाईल. कोणते कोणते आहेत? तर पहिला वे आहे दॅट इज कॉल्ड एक्सटर्नल CSS. ठीक आहे, त्यानंतर इंटरनल CSS. ठीक आहे, आणि लास्टला काय असेल? इनलाइन CSS. ठीक आहे. सो असे हे 3 वेज असतात की आपण काय करू शकतो? इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. सो बघा, पहिल्यांदा आपण काय पाहूयात की एक्सटर्नल CSS म्हणजे काय आहे. एक्सटर्नल CSS मीन्स काय असेल की आपण एक सेपरेट फाईल घेतोय. सेपरेट काय करेल? फाईल घेणार आहोत. सो ह्या फाईलमध्ये म्हणजेच कसं असतं की एक नवीन फाईल क्रिएट करेल बाहेर आणि त्याला इथं इन्क्लूड करणार आहोत. सो बघा, मी खाली इथं एकदम लास्टला काय करतोय? पहिला टॉपिक एक्सटर्नल CSS. सो एक्सटर्नल CSS म्हणजेच काय असतं की आपण एक एक्स्ट्रा फाईल क्रिएट करेल आणि त्याला इथे इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे. सो वन सेकंड. याच्यामध्ये कसं असतं? we use or it is used to apply CSS on multiple pages here we write all the CSS code in a CSS file. ठीक आहे. इथं काय करतो आपण? तर CSS चं जे काही कोड असणार आहे, एवढं मी कॉपीज करतो, सारखं CSS आहे इन अ CSS फाईल. ठीक आहे. इट इज म्हणजे त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते काय असायला हवं? .css वगैरे असायला हवं. ठीक आहे. सो बघा, मी आता काय करतोय की इथं ह्या पर्टिक्युलर CSS ला आपण काय करेल की ऍड करणार आहोत. म्हणजे आधी एक फाईल क्रिएट करतो इथं, न्यू फाईल. ठीक आहे, त्याला नाव देतो मी स्टाईल आणि त्याचं एक्सटेन्शन .css असं असायला हवं. सॉरी, इथं style.css असं असेल. ठीक आहे. मग ह्या फाईलला, ह्या पर्टिक्युलर फाईलला तुम्ही काय करू शकता? इथं जिथं हेड टॅग आहे ना आपला HTML मधला, सो त्याच्यामध्ये लिंक लिंक टॅगनं काय करेल आपण? ऍड करणार आहोत. आणि इथं href जो दिलेला आहे, ह्या href मध्ये त्या आपल्या फाईलचं नाव द्यायचं. काय नाव आहे? style.css आहे. ठीक आहे. तुम्ही असंच लिहू शकता जर का सेम लोकेशनला असेल तर. आणि जर का एखाद्या फोल्डरमध्ये असते तर त्या फोल्डरचा पाथ द्यावा लागला असता. ठीक आहे, असं. आणि ह्या स्टाईल शीटमध्ये style.css मध्ये आता आपण काय करेल की काही कोड लिहिणार आहोत. म्हणजे जसं की आता बघा, मी बॉडी टॅगला कलर करतोय. सो कसं करायचंय? तर मी बॅकग्राऊंड कलर सेट करतोय आणि याचा बघा सध्या बॅकग्राऊंड कलर काहीच नाही आहे.
नॉर्मल आहे हा पेज जे आहे ते नॉर्मल आहे. सो इथं जाऊन बॅकग्राऊंड कलर देतो मी, कोणता द्यायचा, लाईट ब्ल्यू देतो. सेव्ह केलं. इथं जर का गेला तर बघा लाईट ब्ल्यू झालं लगेच. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करू शकता की जो H1 टॅग आहे, सॉरी H2 टॅग आहे, H2 टॅग आपण यूज केलाय. सो याच्यामध्ये त्या कलर्स, म्हणजे कलर म्हणजे काय असणार आहे की जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचा कलर, जो सध्या ब्लॅक होता तिथं मी नेव्ही करतो, नेव्ही व्हाईट. ठीक आहे असा. आणि मार्जिन, आता तुम्हाला हे मार्जिन वगैरे माहिती नाही, लेफ्ट साइड कडून किती अंतर पाहिजे तेच मी इथं काय करतोय की 50% देतो किंवा 400 पिक्सल देतोय. तो लेफ्ट साइड कडून, इकडून ह्या जे काही स्क्रीन दिसते ना, इकडून असं हॉरिझॉन्टली किती असणार आहे, 400 पिक्सल असणार आहे. सो बघा आपल्याला इथं काय झालंय की मध्ये मधोमध असा स्क्रीन दिसते, याचा कलर दिसत नाहीये. तर मी काय घेतो, ग्रीन घेतो जरासा राईट असा. ठीक आहे, ग्रीन घेतो. तुम्ही असं लिहू शकता काय, ग्रीन, येलो ग्रीन लिहितो. इथं बघा तोही दिसत नाही. ठीक आहे. सो आय थिंक ब्लॅकच ठीक आहे, ग्रे, ग्रे कलर दिलेत. सो बघा इथं काय झाला, हा ग्रे आलेला आहे असं. सो तुम्ही इझिली असं काय करू शकता की एक्सटर्नल फाईल ऍड करून आणि त्याला काय करायचं, लिंक करायची. लिंक टॅगनं आपण असं लिंक करणार आहोत. ठीक आहे. सो एक्सटर्नल फाईल आपल्याला लिंक करावी लागते युजिंग लिंक टॅग. ठीक आहे. सो इथं बघा मी लिहितो each or in HTML page, in HTML page we must include a reference to the external file, external style sheet file असं म्हणतो, style sheet file inside the link element, less than greater than मध्ये काय करतो, लिंक एलिमेंट असं. ठीक आहे. इनसाइड दी हेड सेक्शन. ठीक आहे. हेड सेक्शनच्या आतमध्ये आपल्याला काय करावं लागतं, लिंक करावं लागणार आहे हे दोन्ही. हेड सेक्शनच्या आतमध्ये हे लिंक करेल आपण. ठीक आहे असं. देन नेक्स्ट काय आहे की इंटरनल CSS असणार आहे. हे एक्सटर्नल CSS समजलं, काय करतो आपण, क्विकली, येस नो, समजले का. एक एक्स्ट्रा फाईल क्रिएट करून आपण त्याला काय करतोय, इन्क्लूड करत असतो. हे बघा अशी तुम्हाला करायचे आहे आज. सो असं बॅकग्राऊंड कलर वगैरे देऊ शकता. मग आता सेकंड वाला टाईप काय असेल, सॉरी इथं इंटरनल CSS. आता इंटरनल CSS म्हणजेच काय असेल, ऑब्विसली इंटरनल म्हणजेच काय असेल की इथं आपण त्याच सेक्शनमध्ये स्टाईल नावाच्या टॅगच्या अंडर किंवा त्याच पेजमध्ये बघा, इट इज used to apply CSS, एवढं कॉपी, CSS on a single page or single document page or page. ठीक है. It can affect all the pages of
द पेज. ठीक आहे, ऑफ द पेजेस नसेल, इथं ऑल एलिमेंट्स असेल. ठीक आहे, इकडं पेज असतं ऑफ द पेज. इट इज रिटन इनसाइड द स्टाईल टॅग. ठीक आहे, विदिन द हेड सेक्शन ऑफ HTML. हेड सेक्शन मध्येच आपण काय करेल की याला इन्क्लूड करणार आहोत. ठीक आहे, असं. सो बघा काय असेल की आता असं एक्सटर्नली क्रिएट न करता, एक्सटर्नली हे क्रिएट न करता आपण काय करेल की एवढ्याच लाईनला मी कमेंट करतो. ठीक आहे, असं. सो इथं काय करायचं तर स्टाईलवाला टॅग घ्यायचा आणि ह्याच स्टाईल टॅगच्या अंडर तुम्हाला सगळं काही कलरिंग करायचं आहे. म्हणजे जे तुम्ही इथं लिहिलेलं होतं ते ॲज इट इज कॉपी कराल इकडून आणि इथं स्टाईलच्या अंडर पेस्ट कराल. तर काय होईल, हे सर्व काही काय होणार आहे की अप्लाय होणार आहे. ठीक आहे, अप्लाय जे आहे ते होईल. सो बघा आपल्या पेजमध्ये काहीही चेंजेस झालेला दिसत नाही. तुम्ही हवं तर इथं आता असा डार्क ग्रे वगैरे द्या, ग्रीन ब्ल्यू. सेव्ह केलं, इथं जर का गेला तर काय झालं की डार्क दिसत आहे कलर. सो तुम्ही आणखी लाईट वगैरे घेऊ शकता इथं, जराशी सुरुवातच. ठीक आहे, असं. आणि याला काय घ्यायचं, असा कलर घेतो. नाही, हे दिसणारच नाही, इथं घ्यावं लागेल आपल्याला. ठीक आहे, हा CSS पिकर म्हणजे कलर पिकर आहे. सो बघा हा ऑटोमॅटिक येत असतो VS कोडमध्ये. सो इथं वेलकम टू CSS क्लास असा आलेला आहे. सो इंटरनल CSS जनरली मी ट्युटोरियलमध्ये यूज करत असतो. म्हणजे जेव्हा तुम्हाला शिकवायचं असतं त्यावेळेस मी इथंच ह्या स्टाईल नावाच्या टॅगच्या अंडर, म्हणजेच आपण कोणता हा इंटरनल CSSच यूज करतो जनरली. ठीक आहे, स्टाईल सेक्शनच्या अंडर असणार आहे, विदिन हेड सेक्शन ओनली. ठीक आहे, आणि आता जो थर्ड आहे, थर्ड कोणता टाईप आहे तर इनलाईन CSS असणार आहे. इनलाईन CSS म्हणजेच काय असतं की त्याच टॅगच्या आतमध्ये लिहित असतो आपण, त्याच. ठीक आहे, इट इज used to apply CSS on a single line or single element. ठीक आहे, सो बघा इथं कसं असेल की हे जे काही सिंगल एलिमेंट आहेत, आता हे न करता, अशी स्टायलिंग न देता आपण काय करेल की सॉरी, बघा हे कमेंट केलं आणि तुम्ही इथं जाऊन असं स्टाईल वगैरे यूज करावं लागतं तुम्हाला. आणि ह्या स्टाईलच्या आतमध्ये जे काही स्टायलिंग करायचं आहे ते तुम्ही करू शकता. जसं की मी आता इथं बॅकग्राऊंड कलर काय द्यायचा आहे तर ॲझूर देतो. ठीक आहे, असं दिलेलं आहे. सो याला सेव्ह केलं तर आता बघा बॅकग्राऊंड कलर चेंज झालेला असणार आहे. ठीक आहे, असा. त्याच नंतर ह्या जो काही वेलकम टू CSS आहे त्याला सुद्धा मी स्टायलिंग देतोय. आणि स्टायलिंग मध्ये काय करायचं आहे, कलर, आणि कलर मध्ये हा ब्ल्यू वायलेट देतो. तो बघा ब्ल्यू वायलेट काय झाला आलेला आहे. सो हा पर्टिक्युलरली त्याच टॅगचा बद्दल असतं, त्याच टॅगच्या बद्दल असणार आहे. सो याला आपण काय म्हणेल की इनलाईन CSS असं म्हणणार आहोत. इनलाईन CSS असं काय आहे आपण म्हणेल याला. ठीक आहे, सो 3 प्रकारचे म्हणजे टॅग्स आहेत किंवा टाइप्स आहेत. कोणते कोणते, इनलाईन CSS, इंटरनल CSS, एक्सटर्नल CSS. ठीक आहे, सो
हे जे काही इंटरनल CSS वगैरे जे आहे त्याला आपण काय केलेलं, तर बघा हे जे काही स्टायलिंग दिसतंय ना, त्याला आधी मी अनकमेंट करतो आणि मग कॉपी करतो. एवढं इथं जाईल, याच्यामध्ये एंटर करतो. ठीक आहे, असं. अँड देन लास्ट वालं काय असेल त्याला कमेंट. ठीक आहे, आणि इथं जाऊन याला लाईक धिस. ठीक आहे, असा टॅग तुम्ही काय करू शकता, यूज करू शकता. सो हे सर्व काही 3 टाइप्स आहेत, एक्सटर्नल, इंटरनल आणि इनलाईन. एवढं लक्षात ठेवाल. आता आपण पुढे जाणार आहोत की सिलेक्टर्स कोणते कोणते असतात. बट त्याआधी हे समजलंय का? क्विकली यस नो मेसेज सुद्धा करू शकताय. समजलंय? हो. ओके. आता पुढे नेक्स्ट काय असेल की आपण सिलेक्टर्स पाहणार आहोत, टाइप्स ऑफ सिलेक्टर्स किंवा CSS सिलेक्टर्स काय असतात. ओके, CSS सिलेक्टर म्हणजेच काय की इथं सिंटॅक्स जो सांगितला मी काय आहे, इथं सिलेक्टर येतो पहिल्यांदा. सो कोणत्या कोणत्या टाइप्सचे सिलेक्टर आहेत ते सिलेक्टर्स आज आपण आता पाहणार आहोत. सो CSS सिलेक्टर्स. आता CSS सिलेक्टर्स म्हणजेच काय, हा सिलेक्ट करणार आहे HTML एलिमेंटला किंवा HTMLच्या टॅगला. ठीक आहे, तर बघा इथं मी डेफिनेशन लिहितो. इट इज used to select the style, स्टाईल नाही, काय असेल, कंटेंट we want to style. ठीक आहे, ज्या कंटेंटला आपल्याला स्टाईल करायचं आहे म्हणजे डेकोरेट करायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, CSS सिलेक्टर्स म्हणतो. सो सिलेक्टर्स आर दी पार्ट ऑफ CSS रूल सेट. ठीक आहे, हा म्हणजे पार्ट असतो रूल सेटचा. रूल सेट म्हणजेच काय की डेफिनेशन मध्ये याला खूप महत्व आहे. ठीक आहे, सो सिलेक्टर्स सिलेक्ट HTML elements according to its ID, class, काय असणार आहे, टाइप, आणि पुढे काय असणार आहे, ॲट्रिब्यूट एक्सेट्रा. ओके, हे सर्व काही काय असेल इथं असणार आहे. सो नेक्स्ट बघा, टाइप्स ऑफ सिलेक्टर्स इन CSS. तो पहिला टाइप काय असेल की एलिमेंट सिलेक्टर. डिरेक्टली आपण काय करतो, तर इथं HTML चं टॅग घेत असतो. ठीक आहे, डिरेक्टली सिलेक्टर म्हणजेच काय आहे की एलिमेंटचं नाव देत असतो. तो इथं लिहितो मी हवं तर काय, इट सिलेक्ट्स the HTML element
बाय नेम. हा काय करेल की HTML एलिमेंट जो आहे तो त्याच्या नावानं सिलेक्ट करणार आहे. ओके, म्हणजेच आपण काय करतो की फॉर एक्झाम्पल इथं पॅराग्राफ नावाचा टॅग आहे आणि त्याच्यामध्ये मग आपण कलर कोलन करून काय करेल इथं ब्ल्यू असं म्हणतो किंवा व्हाईट. ठीक आहे, असा. सो तुम्हाला काय करावं लागतं की डिरेक्टली असे टॅगचं नाव देतो आपण. हे काय झालं तर HTML चा इलेमेंट झालेला आहे किंवा असणार आहे. पी हा आपला HTML चा इलेमेंट असेल. ओके, तर बघा नेक्स्ट काय असतं तर ID सिलेक्टर. नेक्स्ट सेकंड टाइप काय आहे ID सिलेक्टर. सो ID सिलेक्टर म्हणजेच काय आहे की आपण ID नावाचा ॲट्रिब्यूट HTML मध्ये डिफाईन करतो आणि त्याला इकडे यूज करतो. ठीक आहे, इट सिलेक्ट्स the ID attribute of an HTML and HTML to or HTML element to select a specific element. ठीक है, and ID is always unique within the page. ठीक आहे, जसं की तुमचा कॉलेजचा ID ह्या काय आहे की पूर्ण कॉलेजमध्ये युनिक असणार आहे. सो इट इज चूजन टू सिलेक्ट अ सिंगल comma unique element. ठीक आहे, युनिक एलिमेंट. सो इथं काय आहे की याला आपण सिलेक्ट करतो किंवा यूज करत असतो कशासाठी तर युनिक कंटेंटला सिलेक्ट करण्यासाठी. इट इज रिटन विथ दी हॅश कॅरेक्टर. हॅश म्हणजेच काय असतं असं हॅश कॅरेक्टर फॉलोड बाय म्हणजे याच्यानंतर काय असतं फॉलोड बाय द ID ऑफ द एलिमेंट. ठीक आहे, ID ऑफ द एलिमेंट म्हणजेच आपण जर का एखाद्या पर्टिक्युलर टॅगचा ID जो काही आहे फॉर एक्झाम्पल बघा मी इथं काय करतो की लेस दॅन ग्रेटर दॅन मध्ये पॅराग्राफ टॅग घेतो त्याला ID देतोय. सपोज काहीतरी ID द्या, काय द्यायचा सपोज मी इथं para1 असा ID दिला. ठीक आहे, आणि इथं आपण काहीतरी लिहिलंय की हॅलो ऑल असं एक पॅराग्राफ दिलेला आहे पॅराग्राफ ID आणि याला काय केलं सॉरी पॅराग्राफ टॅगला क्लोज करेल आपण इथं. ठीक आहे, सो आपल्या आयडीचं नाव काय आहे para1 आहे. सो याला काय करायचं असतं स्टाईल कसं करेल आपण स्टाईल बघा स्टाईल कसं असणार आहे तर इथं हॅशनं सिलेक्ट करायचा आणि त्याला नाव काय द्यायचंय para1 हॅश para1 असं सिलेक्ट करायचं आणि मग त्याला काय करेल आपण डेकोरेट करणार आहोत. सो जसं की कलरचं सांगितलं कलर मी इथं वरती काय केलेला होता तर व्हाईट. सो सपोज मी ग्रीन देतो असं. ठीक आहे, लोअर केसमध्ये असेल हा सी. ओके, अशा प्रकारे हा काय असेल की डेकोरेट वगैरे होणार आहे. सो बघा आपण आपल्या या पर्टिक्युलर टॅगमध्ये मी एवढं कॉपी करतो किंवा हे झालेलंच आहे तर याला स्टाईल जे आहे ती स्टाईल मी काढून टाकतो. त्याचं एक्झाम्पल मी ऑलरेडी घेतलेलं होतं. सो इथून स्टाईल काढतो आणि इथं
आयडी देतो. आयडी काय असेल तर head1 म्हणून असा आयडी दिलाय आणि आपण इथं नवीन स्टाईल डिक्लेअर करणार आहोत. स्टाईल काय असेल हॅश आणि जे काही नाव आहे ते नाव कर्ली ब्रेसेस इथं आपण कलर देणार आहोत. कलर काय द्यायचा असा ब्ल्यू व्हायलेट. सो बघा काय झालं असा व्हायलेट झालेला आहे. सो यानं फक्त आणि फक्त कुणाला केलंय तर ह्या head1लाच फक्त डेकोरेट केलेलं आहे. सो आय डी म्हटलं की त्याला सिलेक्ट कशाने करायचं आहे हॅशनं सिलेक्ट करायचं आहे हे लक्षात ठेवाल. आय डी म्हटलं तर त्याला सिलेक्ट कशाने करेल आपण हॅशनी असं डिक्लेअर किंवा सिलेक्ट आपण करणार आहोत. ठीक आहे. सो आता नेक्स्ट सिलेक्टर जो आहे आपला नेक्स्ट बघा काय असेल तर क्लास सिलेक्टर असेल. क्लास सिलेक्टर. सो क्लास सिलेक्टर म्हणजेच काय असतं की आपण जसा आय डी डिक्लेअर केलाय तसंच क्लास डिक्लेअर करणार आहोत. सो बघा इट सिलेक्ट्स the HTML elements with a specific class attribute. आता याचं डिफरन्स काय आहे तर बघा जसं की तुमच्या कॉलेजचा आय डी हा युनिक असतो. तुमचा एक युनिक असणार आहे. बट क्लास काय असतो की डुप्लिकेट असू शकतात. म्हणजेच बघा तुमचा जो काही फ्रेंड आहे किंवा जे काही क्लासमेट्स आहेत सगळ्यांचा क्लास एकच असणार आहे. फर्स्ट इयर सेकंड इयर किंवा 12th 10th हे काय झालं सगळ्यांचा एकच क्लास असतो. सो इथं मल्टिपल एलिमेंट्स असू शकतात. म्हणजे स्टुडंट जे आहेत त्यांना तुम्ही आता एलिमेंट्स म्हणू शकता. सो क्लास जो आहे तो मल्टिपल किंवा डुप्लिकेट असू शकतो. आयडी नाही डुप्लिकेट असू शकत. आयडी हा तुमचा हा आयडी युनिकच असणार. ठीक आहे तसं. सो बघा इथं काय असेल की इट इज used to used with याला कसं लिहितात तर पिरियड कॅरेक्टर्स. पिरियड कॅरेक्टर. पिरियड कॅरेक्टर म्हणजेच काय आहे तर याला फुल स्टॉप हा जो आहे ना फुल स्टॉप यांना आपण काय करतो यूज करत असतो. फुल स्टॉप सिम्बॉल यानं आपण यूज करेल फॉलोड बाय द क्लास नेम. ठीक आहे क्लास नेम. सो इथं एक बघा नोट असेल इम्पॉर्टंट नोट क्लास नेम should not be started with a number. जसं की व्हेरिएबलचं नावाबद्दल आपण लिहिलेलं होतं तसंच इथंही आहे की क्लासचं नाव जे आहे ते व्हेरिएबलनं नसायला हवं आहे. ठीक आहे व्हेरिएबलनं नसायला हवं आहे. सो याचं एक्झाम्पल बघा कसं असेल की मी इथं एक पॅराग्राफ टॅग घेतो. ठीक आहे त्याला एक क्लास देईल आपण. क्लास काय देऊयात तर सेंटर म्हणून क्लास देऊयात. ठीक आहे सेंटर असा म्हणून क्लास देऊयात आणि मी लोरेम 10 वर्ड्स घेतो. ठीक आहे आणि तुम्ही असं मल्टिपल याला सुद्धा घेऊ शकता. मल्टिपल टॅग्सना सुद्धा असं काय आहे की घेऊ शकता. सपोज मी H4 टॅग घेतो त्याला सुद्धा क्लास काय देतोय सेंटरच देत आहे सेम. आणि इथं लोरेम 5 किंवा 6 असं. सो यांना सेव्ह केलं. सो बघा हे सेव्ह केल्यानंतर काय झालं की इथं अशा आलेले आहेत हे दोन्ही पॅराग्राफ टॅग आणि हा हेड टॅग. ठीक आहे बट यांना अजून आपण डेकोरेट केलेलं नाही आहे. सो इथं जाऊन क्लासला सिलेक्ट कसं करतात स्टाईल सेक्शनमध्ये बघा डॉटनं आणि क्लासचं नाव काय आहे सेंटर आहे. सो डॉटनं क्लासचं नाव दिलंय आणि आपण टेक्स्ट अलाइन करतो मी कुठं सेंटरला आणि त्याचा कलर जो आहे कलर हा काय द्यायचा ब्राऊन देऊयात. ठीक आहे सेव्ह केलं.
हे बघा सेंटरला आलेला आहे टेक्स्ट आणि काय झालं ब्राऊन कलर झालाय. जेवढे काही इलेमेंट्स आहेत डिफरंट डिफरंट इलेमेंट होते. आयडीचं तसं नसतं, आयडी हा युनिक आहे. ठीक आहे, आयडी हा युनिक आहे. इवन तुम्ही जर का इथं H2 टॅग लिहिला असता, H2 टॅग, सो पहिल्या H2 टॅगलाच फक्त काय केलं असतं त्यानं, जो काही आपण ब्ल्यू वायलेट जो कलर घेतलाय ना, तो ब्ल्यू वायलेट कलर असाइन केला असता. सो दुसऱ्याला नाही करत तो. बघा ब्ल्यू वायलेट हे फक्त पहिल्याला झालं ज्याचा आयडी काय पॅरा1 वगैरे होता असं. तो यानं इकडं नाही केलेला. इथं सुद्धा मी H2च घेतलाय बट त्याला नाही घेतलेला. ठीक आहे, सो हा थर्ड टाइप आहे, याला आपण काय म्हणतो की क्लास सिलेक्टर म्हणतो. ठीक आहे, क्लास सिलेक्टर असं म्हणणार आहात. आता याच्यामध्ये कसं असेल की तुम्ही त्याच एलिमेंटमध्येच किंवा याच्यामध्येच मी बघा आधी हे एक्झाम्पल मी कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, कॉपी केलं, इथं जाऊन सो इथं बघा मी याला व्हाईट कलर देतो. स्टाईल कशी केली, डॉट आणि सेंटरनं असं सिलेक्ट केलेलं आहे आणि मग आपण इथं टेक्स्ट अलाइन वगैरे घेतलेला आहे. बट आता कधी कधी काय होतं की तुम्हाला इथं याच्याच इथं लिहितोय की क्लास सिलेक्टर फॉर अ स्पेसिफिक एलिमेंट. म्हणजेच काय आहे की आपण क्लास घेतोय, मल्टिपल आहे तिथं इलेमेंट, पॅराग्राफ टॅग आहे, त्यानंतर H2 टॅग आहे, बट आपल्याला फक्त H2 टॅगलाच जर का सिलेक्ट करून वेगळं काहीतरी डेकोरेशन करायचं असेल तर त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता की इथं डेकोरेशन करू शकता. सो बघा, इफ वी वॉन्ट टू, सॉरी इथं लिहितोय, if we want to specify that only one specific element, HTML element should be affected by or affected, then we use the element name with the class selector. ठीक आहे, ह्या क्लास सिलेक्टरनं काय करतो तर यूज करत असतो. सो कसं करायचं बघा, इथं मी काय करेल तर आधी एलिमेंटचं नाव, सपोज मी इथं H2 करतोय, H2, ठीक आहे, आणि त्याचा क्लास, क्लास कोणता आहे सेंटर. सो H2 डॉट सेंटर केलं आणि मग आपण इथं त्याला काय देऊयात टेक्स्ट अलाइन, हे जे काही आहे तो सेंटरला असेल किंवा लेफ्टला करतो, इथं लेफ्ट, आणि ब्रॅकेटमध्ये कलर जो आहे तो कलर ब्ल्यू देतो. ठीक आहे, बघा इकडं काय झालं की लेफ्टला अलाइन झाला आणि ब्ल्यू कलर झालेला आहे. हा आपला पॅराग्राफ टॅगचा होता. ठीक आहे, सो असं सुद्धा तुम्ही काय करू शकताय की सिलेक्ट करू शकताय लाईक दिस. मी आपल्या फाईलमध्ये काय करेल, इथं जाऊन एक्झाम्पल म्हणून याचं पेस्ट करणार आहे लाईक दिस. ठीक आहे, असं. सो बघा पुढे हे समजलंय. आपण एखाद्या स्पेसिफिक टॅगला सुद्धा काय करू शकतो, इथं सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टर.
युनिव्हर्सल सिलेक्टर म्हणजेच काय असतं, तर इट इज used as a wild card character. वाइल्ड कार्ड कॅरेक्टर म्हणजे स्टारना आपण काय करतो, यूज करतो. इट सिलेक्ट्स ऑल द एलिमेंट्स ऑन द पेज. ठीक आहे, ऑन द पेज म्हणजेच युनिव्हर्सल सिलेक्टर काय करतो की सगळ्यांचंच जे काही सगळे एलिमेंट्स जेवढे काही बॉडीमध्ये आहेत त्या सगळ्यांनाच हा काय करेल, सिलेक्ट करणार आहे. जसं की मी इथं जाऊन काय करेल की स्टार करून यूज करतात, त्याला वाइल्ड कार्ड कॅरेक्टर म्हणतात. तो याला काय करतो की कलर नको, कलर ऑलरेडी दिलाय आपण. सो फॉन्ट साईज जे आहे ते मी 20 पिक्सल करतो. ठीक आहे, आणखी काय करता येईल तर ठीक आहे, फॉन्ट वेट सॉरी फॉन्ट फॅमिली. तो फॉन्ट फॅमिली मी हेसेगो वगैरे यूज करतो. तर बघा आपलं जे काही आहे ते इथं फॉन्ट मोठा झालाय आणि स्टाईल सुद्धा वेगळी झालेली आहे. ठीक आहे, स्टाईल सुद्धा काय झाली, वेगळी झाली. एंटायर पेजला सिलेक्ट जेवढे काही कंटेंट आहेत त्या सगळ्यांना सिलेक्ट करून तो काय अप्लाय करेल, ते अप्लाय करणार आहे. ओके, एवढं अप्लाय करेल, जेवढे काही एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांनाच हा अप्लाय करणार आहे. सो पुढे नेक्स्ट काय असेल की लास्ट वाला टाइप आहे, दॅट इज ग्रुप सिलेक्टर. ओके, ग्रुप सिलेक्टर. सो ग्रुप सिलेक्टर म्हणजेच काय आहे की जसं की आता आपण युनिव्हर्सल पाहिलं, युनिव्हर्सल म्हणजे सर्व एलिमेंट्स होते. सो तसंच ग्रुप सिलेक्टर काय करतो, जेवढे काही आपण सेम स्टाईल ज्यांना द्यायचे आहे त्यांना तुम्ही काय करू शकता, ग्रुप अप करू शकता कॉमा सेपरेटेड देऊन. ठीक आहे, कॉमा सेपरेटेड देऊन तुम्ही त्याला कलेक्ट करू शकता. सो इथं लिहितो द ग्रुपिंग selector is used to select all the elements with the same style identifiers or style definitions. ठीक है, full stop. Grouping selectors is used to minimize the code. हा काय करेल की हा काय करतो की कंबाईन करून आपण काय करू शकतो, तर कोडला मिनिमाइज करत असतो किंवा करू शकतो. कॉमाज आर यूज्ड टू सेपरेट each selector in grouping. ठीक आहे, आपण काय यूज करतो तर कॉमाज यूज करणार आहोत. सपोज की आपल्या टेक्स्टमध्ये आपण वेगवेगळे सेक्शन्स यूज करूयात. ठीक आहे, इथं आता हे पूर्ण काही आपण काय करू, असू देत. आता H2 H3 हे झालेलेच आहेत. सपोज मी आणखी काहीतरी टेक्स्ट यूज करतो, H1 आहे. H1 मध्ये मी काय करतो की हॅलो गौरव कॉमा इशिका. ठीक आहे, असं दिलं H1 मध्ये. त्यानंतर पुढे H2 मध्ये काय असेल की वेलकम टू क्लास. ठीक आहे, असं मी पॅराग्राफ टॅग मध्ये मी काय करतोय की वी आर गोइंग टू डिस्कस or going to study
CSS properties in this class. ठीक आहे, मी काय केलं की असं एक सेंटेन्स डिक्लेअर केलेला आहे. आता H1 चलो वरती इथे H2 वगैरे आहेत म्हणून मी इथे H3 देतो. ठीक आहे, असं H3 इथेही H3 असं. सो सेव्ह केलं. सो H1 ला सिलेक्ट करायचं आहे, H3 ला सिलेक्ट करायचं आहे, पॅराग्राफ टॅगला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, सो हे कसं करेल आपण H1 कॉमा त्यानंतर H3 कॉमा पी टॅग या सगळ्यांना स्टायलिंग द्यायचे. काय स्टायलिंग द्यायचे? टेक्स्ट अलाइन सेंटरला देतोय, सेंटरला दिसावा म्हणून. आणि कलर जो आहे हा कलर मी द्यायचा कोरल देतो. ठीक आहे, असा कोरल दिला. सो बघा, हॅलो गौरव इशिका वेलकम टू क्लास हे काय आहे सेंटरला आलंय आणि इथं आलेलं आहे. सो हे चार वेगवेगळ्या प्रकार सॉरी 5 वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत स्टायलिंग आपण यूज करत असतो. ठीक आहे, 5 वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिंग आपण काय करेल इथं यूज करणार आहोत. सो आज काय काय शिकलो बघा. काय काय होतं? टाइप्स ऑफ सिलेक्टर्स 5 आहेत. कोणते कोणते? एलिमेंट सिलेक्टर, डिरेक्टली तुम्ही HTML चा टॅग यूज करू शकता. त्यानंतर पुढे काय आहे की ID सिलेक्टर. ID सिलेक्टरमध्ये आपण एखाद्या एलिमेंटला ID देऊन मग त्याला सिलेक्ट करू शकतो. सिमिलरली क्लासचा आहे, क्लास देऊन मग त्याला काय करेल सिलेक्ट करणार आहोत. यानंतर पुढे काय असेल की ह्याच क्लासमध्ये आपण एखादा स्पेसिफिक एलिमेंटला सुद्धा सिलेक्ट करू शकतो विथ द सेम क्लास और स्पेसिफिक क्लास. त्यानंतर युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टरला यूज काय करत असतो आपण तर स्टार यूज करतो असा. ठीक आहे, त्यानंतर पुढे काय असेल तर ग्रुप सिलेक्टर आहे. ग्रुप सिलेक्टर म्हणजेच काय असेल तर असे कॉमा सेपरेटेड तुम्ही HTML चे एलिमेंट्स देऊ शकता. ठीक आहे, टू सिलेक्ट अ टॅग्स और काय की हे प्रॉपर्टीज CSS प्रॉपर्टीज. सो उद्या आहात का तुम्ही? येस और नो?